नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ज्ञानाई टूर्स तर्फे आयोजित केलेली आम्ही ही आजची आपली चालू झालेली नर्मदा परिक्रमा आणि सविंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. जय माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या सर्वं तमेव तमेव सर्वं मम देव गुरुर्ब्रह्मा. सगळ्यांनी बघा मैयाला कराई देते. सगळ्यांनी असं इमॅजिन करा की तुम्ही देताय. परिवर्तन करून आता मी ज्या ठिकाणावरती उभा आहे एका बाजूला पवित्र नर्मदा मैया आहे आणि हे ठिकाण इतकं महत्वाचं आहे. इथं एरंडी मा म्हणून आहे ठिकाण आणि इकडं नर्मदा. या दोन्हीच्या संगमाला याला एरंडी संगम असं म्हटलं जातं. आता नेमकं दशहरा म्हणजे दसरा, तर दसऱ्याच्या दिवशी सगळ्यात मोठी बहीण जर नद्यांमध्ये कोण असेल तर ती आहे गंगा. गंगा नर्मदेला भेटायला दर दसऱ्याला या एरंडी संगमावरती येते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी जर कुणी गंगेत स्नान करायला किंवा दर्शनाला जात असेल तर दसऱ्याच्या दिवशी गंगेच्या स्नानाचं दर्शनाचं पुण्य मिळत नाही. का मिळत नाही तर गंगा त्या अमरकंटक मध्ये नर्मदा मैयाला भेटायला येते. आपण काय म्हणतो, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती गंगा, म्हणजे गंगेत स्नानानं सगळ्या पापांची निवृत्ती होते आणि सगळ्या नद्या मलिन होतात. कशामुळं? आपण केलेलं पाप त्याचं धुतलं जातं, नद्या मलिन होतात, सगळ्या नद्या गंगेत पवित्र होतात आणि गंगा मैया स्वतः पवित्र व्हायला या एरंडी क्षेत्रावरती माझ्या नर्मदा मैयाला भेटायला येते, त्याच्यामध्ये दर्शनाला येते, विलीन होते. म्हणून हे एरंडी संगम क्षेत्र पुढे पाहताय गंगा मैया, मध्ये नर्मदाजी आणि एका बाजूला मग एरंडी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हरे नर्मदा मैया मैया अमर कंटक वाले तुम हो भोले भाले बजा बजा के ताली मैया अमर कंटक वाले तुम हो भोले भाले तुम हो भोले भाले. फूल मटर पर करी सवारी हाथ कमल का फूल मैया फूल मटर पर करी सवारी हाथ. आता आपण ज्या ठिकाणावरती आलेलो आहोत ते मेकल पर्वतावरचं अत्यंत पवित्र असणारं आणि भयान जागृत असणारं क्षेत्र म्हणजे ज्वालेश्वर भगवंत पण आलं. पुराणाची जर आपण कथा बघितली तर सत्ययुगामध्ये बली नावाचा दैत्य पण परमभक्त दैत्यामध्ये दोन भक्त आहेत. एक भक्त प्रल्हाद दैत्य कुळामध्ये जन्माला असून सुद्धा भक्तामध्ये वर्णी आहे आणि बलिराजा दैत्य कुळामध्ये जन्मून सुद्धा भक्तांमध्ये ज्यांची वर्णी आहे असा बलीचा मुलगा बाणासूर. बाणासुराची मुलगी उषेच्या दासीनं स्वप्नात अनिरुद्धाचं चित्र काढलं, तिला ते आवडलं. पलंगासहित कृष्णाचा नातू
अनिरुद्ध बाणासुराच्या इथे मुलीनं बोलवून घेतला, गंधर्व विवाह केला आणि नंतर भगवान शंकराचं बाणासुराबरोबर जे युद्ध झालेलं आहे त्याच्या मागं ते पण एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे बलीच्या मुलानं बाणासुरानं इतकी तपश्चर्या केली की ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांना सुद्धा प्रसन्न केलं. तिघांनी एक एक पूर दिलं, एक एक पूर दिलं. पूर म्हणजे काय आहे, मला पण खूप मोठा प्रश्न पडला होता. पूर म्हणजे मला वाटलं गावं दिली, गावं नाही, एक शक्ती आहे, एक शक्ती दिली त्याच्याकडे. त्या तिघाची मिळून त्रिपूर तयार झालं. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एक एक पूर शक्ती दिल्यामुळं ते त्रिपूर झालं. पण त्याला इतका अहंकार झाला की तो देवांना सुद्धा हरवायला त्यांनी चालू केलं. त्यावेळेला मात्र सगळ्यांना काळजी वाटू लागली. मग भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे, तो कुणाचा भक्त आहे जास्त? माझा. मग त्याचा कार्यभाग मी न्यूटन करतो, तुम्ही कुणी काळजी करू नका. भगवान शंकर स्वतः युद्धाला येतात. बाणासुराबरोबर घनघोर युद्ध होतं, त्याच्यामध्ये त्या त्रिपुराचं खंडन केलं जातं. खंडन केल्यानंतर पुन्हा त्या त्रिपुराचे 3 भाग. एक भाग पडला श्रीशैल्य मल्लिकार्जुन पर्वतावरती, दुसरा भाग पडला नर्मदा मैयामध्ये आणि तिसरा जो त्याचा त्रिपुराचा एकदम ज्वाला प्रगट होणारा जो भाग होता तो भाग पडला या ठिकाणी. म्हणून जालेश्वर भगवंत नर्मदे हर, जालेश्वर भगवान की जय, शैला मैया की जय, अमरकंटक धाम की जय. आता ज्ञानाई अमरकंटक या क्षेत्रावरती आलेली आहे. अमरकंटक म्हणजे भू कैलास. आपण ते कैलास तर काही बघू शकत नाही, ते आपण जेव्हा जातो तेव्हा मागे लिहिण्यात येतं पण पाहत नाही कैलासाची. जिवंतपणे जर कैलास बघायचा असेल तर यावत जीवानं या अमरकंटक क्षेत्राची यात्रा करावी. आणि आता ज्या ठिकाणावरती आपण थांबलोय या पर्वताचं प्रगती म्हणजे करण जे आहे त्याचं नाव आहे मेकल. मेकल नावाचा पर्वत आहे. आणि ज्या वेळेला भगवान शंकराच्या तपश्चर्येतनं या कंठातनं, पुरुषांचा कंठ वेगळा असतो स्त्रियांपेक्षा, या कंठातून जो स्वेद खाली निर्माण झाला आणि तो स्वेद या पर्वतावरनं जलप्रपात प्रवाहित झाला. म्हणून ही मी मागे पण सांगितलं की त्यातनं निर्मिती आहे. म्हणून ही मेकल सुता, मेकल पर्वतानं तिला धारण केली म्हणून मेकल सुता. बऱ्याच अवतार कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीनं आली. पण ज्या वेळेला तिचा जलप्रपात इतका प्रचंड होता की जगामध्ये तो कोणीही धारण करू शकणार नव्हतं, त्यावेळेला मेकल पर्वताला सुद्धा अगोदर खूप तपश्चर्या करावी लागली. ही तपश्चर्या पूर्ण झाल्यावरती मग त्यांनी मैयाला याच्यावरती धारण केलेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. अमरकंटक मधलं ज्वालेश्वर हे जे ठिकाण आहे ते भौगोलिक रचना जर भारताची आपण बघितली किंवा समस्त विश्वाची जर बघितली तर लावारस ज्याला आपण म्हणतो की त्याचं जे मुख्य केंद्रबिंदू आहे, भूकंप म्हणा किंवा ज्वालाग्र, त्याचं ज्वालेचं मुख्य केंद्रबिंदू जर काय असेल तर या शिवलिंगाच्या खाली आहे. त्याचा दाह इतका प्रचंड आहे की तो भगवान शंकराला सुद्धा सहन झाला नाही. ते ज्वालाचं एक त्रिपुर जे पडलं त्याचा दाह भगवान शंकराला सहन झाला नाही. आणि भगवान शंकराला सातत्याने काय लागतं? पाणी लागतं. कारण तो नीलकंठ आहे, विष सुद्धा धारण केलेला आहे, सतत त्याला थंडावा लागतो म्हणून नाग धारण करतात. कारण नाग हा काय थंड आहे म्हणून नागेंद्र हा राय. आणि मग त्यावेळेला भगवान शंकराला शांत करण्यासाठी जोला नदीची उत्पत्ती झाली. आणि या शिवलिंगाच्या खालून जोला नदीचं उद्गम स्थान आहे जी भगवान शंकराला शांतता, शीतलता प्रदान करते. नर्मदे हर. याच्याबद्दल असं म्हणजे इथली जे लोक आहेत लोकलची ती असं सांगतात की ज्या वेळेला नर्मदा मैयाचा एकतर विवाह झालेला नाही, पण माझ्या महापुराणामध्ये एकदाच तिचा विवाह झालेला आहे, ज्याच्यातनं तिला मुलगा जन्माला आलेला आहे. युद्धामध्ये तो घायल झालेला आहे. आणि विशल्या नावाच्या नदीमध्ये ज्या वेळेला तो स्नान करतो तेव्हा मुलाचं शल्य निघून जातं म्हणून पुन्हा पुढं तिथं ती विशल्या नावानं प्रसिद्ध आहे. पण त्याच्या अगोदर ती जेव्हा तिचा लग्नाचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळेला सोनमुढा नद आहे. नद म्हणजे कळतंय नदी आणि नद पण असेल.
की मला माहित नव्हतं. मला इथं आल्यानंतर तर वाचल्यावर कळालं त्याच्यामध्ये नर आणि मादी आहे. तर नर्मदा ही नदी आहे, तर तो नद आहे सोनमुडा. सोनमुडा बरोबर लग्न ठरलं जातं आणि नर्मदाला असं वाटतं की मी शिवपुत्री आहे, माझे वडील इतके श्रीमंत आहेत, मी इतकी सुंदर आहे, माझा होणारा नवरा कसा आहे ते पाहण्याची इच्छा होते. म्हणून ती म्हणते मला तर काही आता डायरेक्ट जाता येणार नाही. जोयला नावाची तिची मैत्रीण किंवा दासी असते, तिला ती सांगते की माझा हा शृंगार तू घाल, माझे वस्त्र परिधान कर आणि तू जाऊन माझा होणारा पती कसा आहे तेवढा तू बघून. जोयला परिधान करते, जोयला सोनमुडाकडे जाते. पण ज्या वेळेला सोनाचं पूर्ण ती सौंदर्य पाहते तेव्हा ती प्रचंड मोहित होते आणि तिला असं वाटतं की आपण नर्मदेला काहीही सांगायचं नाही. ती सोनमुडाकडे जाते आणि सांगते की मीच नर्मदा आहे. ती सांगितल्यानंतर अजून जोहीला कशी काही येत नाही. परत बराच काळ गेला म्हणून मैया जाते. तेव्हा सोनमुडाला जेव्हा ती जोयले बरोबर पाहते तेव्हा मैयाला फार राग येतो. इतका राग येतो की सोनमुडा म्हणजे सोन आलेला नद नर्मदेनं विवाहाला नकार दिल्यानंतर आणि ही जोयला माझी दासी होती असं कळाल्यानंतर त्याचं मन विषण्ण होतं आणि तो मुडतो म्हणजे वळतो. म्हणून तो सन तिथून सोनमुडा म्हणजे तिथं एकत्र आलेली नर्मदा. पुन्हा नर्मदेचा सुद्धा प्रवाह विरुद्ध दिशेला होतो, सोनमुडा सुद्धा विरुद्ध दिशेला जातो. पण जोयलेवरती नर्मदा मैया इतकी काही प्रचंड चिडते की तिला अमरकंटक मधनं बाहेर निघ म्हणून सांगते. त्यावेळेला जोहिलेला मात्र खूप त्रास होतो. तिला वाटतं की बाबा आपली खूप मोठी चूक झालेली आहे. पुन्हा इथे ज्वालेश्वराच्या ठिकाणावरती ते भगवान शंकराची आराधना करते. माझ्याकडनं अक्षम्य गुन्हा झालेला आहे पण मला भूकायला सोडायचं नाही. तुझं वीन शंभो तारी. आणि मग अशा पद्धतीने जोयला नदीचं इथं उद्गम आहे. तिने इथंच तपश्चर्या केलेली आहे आणि भगवान शंकराला शीतलता प्रदान करते. अशा अनेक आख्यायिका वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला अमरकंटक मध्ये पाहायला मिळतात. नर्मदे काढलं का माझं काढलं. जय श्रीराम. आपण आलोय ते अमरेश्वर नावाचं मंदिर आहे. विश्वामधलं सगळ्यात उंच आणि सगळ्यात वजनदार शिवलिंग, 11 फूट उंच, 51 टन त्याचं वजन. आणि अमरकंटक म्हणजे अमराधी. सगळ्या देवांनी इथं एकत्र 33 कोटी देवांनी, सगळ्या सुरवरांनी, इंद्रादिक सगळ्यांनी इथे तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. म्हणून अमरेंद्र किंवा इथलं असणार आहे अमरेश्वर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कापूरला जय श्रीराम. नर्मदे नागेंद्र हराय त्रिलोचनाय वसुंधराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः नमः शिवाय. आता महेश्वरच्या ठिकाणावर आलोय. तुम्ही समोर पाहताय श्री कालेश्वर महादेवाचं अत्यंत जागृत मंदिर आहे. आणि या गावाला महेश्वर नाव काय आहे तर माहेश्वर नावाची नदी प्रवाहित आहे. एका बाजूने माहेश्वरी आहे, एका बाजूने नर्मदा मैया आहे. या दोन्हीचा संगमावरती असलेलं हे कालेश्वर आणि याच्याच पलीकडं त्या तटावरती आहे ते ज्वालेश्वर भगवंत. असं अत्यंत पवित्र ठिकाणावरती आपण आलोय. माहेश्वरी नदीच्या काठावरती वसलेलं गाव म्हणून याला महेश्वर असं म्हटलं जातं. आणि पुराणामध्ये याचंच नाव माहेश्मती असं सुद्धा आपल्याला उल्लेख करण्यात आलेला आहे. हर हर नर्मदे हर. आता आपण मांडवगड येथे आलेलो आहेत. सकाळची आपली आरती झालेली आहे. सगळे साईड सीन करत अर्थातच आमचं आराध्य अनेन प्रियताम देव
भगवान जानकी पति श्री रामचंद्र अस्माकं पूर्वेशां कुलदेवतां उल्लंघम सिंधो सलिलम सलिलम अशोकवाहिनम जनकात्मजाया अदायतनेव ददाह लंका नमामि तं प्रांजलिर अंजनेयम। आता या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, संपूर्ण जगतामध्ये सगळीकडे आपण राम पाहतो, रामाच्या अनेक मूर्त्या पाहतो, पण ज्याला चतुर्भुज असं म्हटलं जातं अशी चतुर्भुज असणारी अत्यंत देखणी मूर्ती इथं प्रभू रामचंद्राची आहे। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेच जनकात्मजः पुरतोर मारुतर यस्य तम वंदे रघुनंदन। म्हणजे या मूर्तीच्या एका बाजूला लक्ष्मणजी आहेत, एका बाजूला सीतामाई आहे, समोर हनुमंतराय विराजमान आहेत। आता इथं वैशिष्ट्य काय आहे, रामाची मूर्ती चतुर्भुज आहे, एका हातामध्ये प्रभू रामचंद्राच्या बाणाचं नाव आहे शंख पुष्पी, कारण प्रभू रामचंद्र माझा एक वचनी एक बाणी एक पत्नी, एक बाणाला काम सांगितलं, काम करून पुन्हा बात्यामध्ये पुन्हा काम सांगितलं, म्हणजे एकच बाण आहे, त्याचं नाव आहे शंख पुष्पी, त्याचं एकच धनुष्य आहे, त्याचं नाव आहे कोदंड, आणि एका हातामध्ये माळ आहे जपाची, एका हातामध्ये कमळ आहे, आणि त्याच्याच खाली अंगद जे आहेत, आणि लक्ष्मणाच्या पायाखाली नील, आणि त्याच्या पुढे 7 जी प्रमुख वानर आहेत, जी नाथांच्या भावार्थामध्ये वारंवार उल्लेख येतो, ती 7 जी मेन दिग्गज वानर आहेत, ती चरण जी आहेत प्रभू रामचंद्राची तिथं ती विराजमान आहेत, आणि समोर सगळ्यांचं ज्यांच्याशिवाय काहीही होत नाही असं राम, आणि त्यांच्या पुढे हे हनुमंतराय विराजित आहेत। सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। धूप आहे, धूप राहू दे, धूप करा। कापूर लावा, कापूर लावा। भवं भवामी सैतं नमामि मंदार माला। पूरा बिल्डिंग नहीं लेना, केवल आपको लेना है क्या? नहीं, पूरा बिल्डिंग ले। मैं वही तो बोल रहा हूँ। बार बार इतना समय थोड़ी नहीं थे। नर्मदे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ज्ञानाची चालू असलेली शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा, आणि आजचं जे ठिकाण आहे ते अत्यंत महत्वाचं, दररोजची तर महत्वाचे आहेच, पण आजच्या सुरुवातीचं जे ठिकाण आहे पहिलं, ज्याचं आपण गरुडेश्वर या ठिकाणावरती आपण आहे। समोर तुम्ही पाहताय मैया इतकी प्रशस्त निवांतपणे जलप्रपात चालू आहे, तिचा आवाज इथपर्यंत सुद्धा रव 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 करत येतोय, म्हणून नर्मदेचं नाव जे रेवा आहे ते सुद्धा इथं सार्थ आहे।
याची अनुभूती मैयाकडे पाहिल्यानंतर येते. आता इकडे जे मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं, ते मंदिर दत्त अवतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं वासुदेवानंद टेंबे स्वामी यांचं समाधी मंदिर आहे. मागच्या परिक्रमेमध्ये, मागच्या तिन्ही परिक्रमेत मला माहित नव्हतं, पण ज्या वेळेला मी आत्ता दत्त परिक्रमा केली त्या दत्त परिक्रमेमध्ये मला कळालं की दत्तांच्या ज्या 24 पादुका आहेत त्या 24 पादुकांपैकी इथे या करुणा पादुका आहेत. त्याच्यामुळे आज मला ते दर्शन घेताना पुन्हा एक विलक्षण प्रेम जाणवलं मला, की मागे माहित नव्हतं पण आता मला कळालं. आणि त्यांनी सांगितलं तसं त्यांच्या पादुकेवरती ब्रह्मा विष्णू महेश, कारण हे दत्त अवतार असल्यामुळे गेल्या वेळेस खूप छान आम्हाला अनुभव आला. चांदीचं ते शिवलिंग आम्हाला बघायला मिळालं. समोर तुम्ही पादुका बघितल्या, त्यांचं समाधी मंदिर बघितलंय आणि वरती जी दत्तमूर्ती प्रत्यक्ष टेंबे स्वामींना बोलत होती. बघा, माणसाला माणूस नीट बोलत नाही, परमार्थाची पराकाष्ठा आहे, ती मूर्ती त्यांना बोलत होती. असं असणार हे गरुडेश्वर ठिकाण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या क्षेत्रावरती आम्ही आलेलो आहे आणि इथलं अजून एक तुम्हाला जर सांगायचं असेल तर इथं गरुडेश्वर नाव का पडलं, का तर इथं गजासूर नावाचा राक्षस राहत होता. त्याचं जे काही मरण होतं ते गरुडाकडनं होतं, पण इथं ज्या वेळेला गरुड आले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकराची आराधना केल्याशिवाय हा गजासूर मारला जाणार नाही, कारण गजासूर हा भगवान शंकराचा खूप असीम भक्त होता. इथं गरुड आलेले आहेत, इथं त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, म्हणून इथल्या शिवलिंगाचं नाव गरुडेश्वर पडलेलं आहे. गजासुराला ज्या वेळेला मारण्यात आलं त्यावेळेला मारल्यानंतर त्याचं धड आणि शिर बाजूला झालं. त्याचं गजासुराला ज्या वेळेला गरुडाने मारलं त्यावेळेला त्याचं शरीर नर्मदा मैयेमध्ये पडलं, त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याचं जे वरचं मुंडकं होतं ते या गावात या क्षेत्रावरती पडलं. आणि इथं गुजरातमध्ये मुंडक्याला किंवा कवटीला करोटी असं म्हटलं जातं, म्हणून इथं करटेश्वराची स्थापना झाली. आणि त्याला दिव्य देह मिळाल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला सांगितलं की हे जे ठिकाण आहे हे मला मुक्ती मिळण्याचं कारण म्हणजे फक्त गरुड भगवंत आहेत, म्हणून या क्षेत्राला गरुडेश्वर नाव स्थित व्हावं आणि त्यापासून या क्षेत्राला आपण गरुडेश्वर असं म्हटलं जातं. नर्मदे. समोर आहे सिद्धनाथाचं सिद्ध असणारं पवित्र ठिकाण आहे आणि याच्यावरती माझ्यासारख्या संसारामध्ये मलिन झालेल्या देहानं या पवित्र आसनावरती बसून मैयाबद्दल काही बोलावं, ज्याच्याबद्दल नेती पुराण सुद्धा म्हणतं, देवादिक सुद्धा म्हणतात की नेती. आम्हालाही अजून नर्मदा कळालेली नाहीये, तिचं रहस्य माहिती नाहीये आणि तरी सुद्धा माझ्यासारख्या पापी अल्पबुद्धी असणाऱ्या जीवानं मैयाबद्दल बोलण्याचं धाडस करण्यासारखं बरं करत शक्यच नाही मैयाबद्दल बोलणं, पण तरी सुद्धा परिक्रमावासी आपल्या समोर आहेत म्हणजे साक्षात मैयाचा आशीर्वाद माझा निश्चित असणार आहे या विश्वासानं. आणि माझे वडील वैकुंठवासी रामायणाचार्य जगन्नाथ महाराज आळंदीकर या सद्गुरूंच्या कृपेनंच जे काही बोलेल ते बोलेल, जे योग्य असेल ते फक्त सद्गुरूंचं असेल एवढंच सांगेल. आता आपली चालू असलेली शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा. आता नर्मदा परिक्रमा याचा संपूर्ण अभ्यास नर्मदा महापुराणामध्ये, जे महापुराण आपल्याकडे आहे त्याला उत्तरार्ध आहे आणि त्याच्या अगोदरचा पूर्वार्ध आहे. त्या पूर्वार्धाला 236 अध्याय क्रमांक आहे, ज्याच्यामध्ये एका तटाची संपूर्ण देवस्थानाची आणि तीर्थांची माहिती वर्णन केलेली आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो उत्तरार्ध आहे, त्याच्यामध्ये 116 अध्याय आहेत. एकूण नर्मदा महापुराणाला 352 अध्याय, जी कधीही पुराण होत नाही त्याला काय म्हणतो, पुराण असं म्हणतो. आजचा न्यूजपेपर जर मी तुम्हाला उद्या वाचायला दिला, उद्या कशाला हो, तुम्ही वाचलाय आणि तो ठेवलाय आणि मी परत उचललाय आणि प्रभात एवढी बातमी परत वाचाल का, असू द्या वाचली मला, बरोबर आहे की नाही. संसारातलं उदाहरण आहे. सकाळी वाचलेली बातमी आपल्याला परत वाचू वाटत नाही,
पण महापुराणासारखे ग्रंथ जे ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृतीचा, हिंदू सनातन धर्माचं ओतप्रेत भरलेलं आहे, असं आपण कितीदाही वाचलं, कितीदाही त्याचं वर्णन केलं तरी ते पुराण किती आहे सांगा? 18 पुराणांची आपल्याकडे यादी आहे. आणि नैमिषारण्यासारख्या क्षेत्रामध्ये ही सगळी पुराणं लिहिण्यात आलेली आहेत, ती व्यास महर्षी लिहिलेली आहेत. आणि ही सगळी पुराणं आज आपल्याला अभ्यास करणं तर शक्य नाही, पण मी तुम्हाला सांगते, ब्रह्मपुराण 10,000 श्लोक, पद्मपुराण 55,000, विष्णू पुराण 23,000, शिवपुराण 24,000, भविष्य पुराण 14,500, तेही 4 भागामध्ये विभागित आहे. मार्कंडेय पुराण जे अत्यंत नर्मदेशी संलग्न आहे, संबंधित आहे, हृदयस्थ आहे, त्याला 9,000 श्लोक. अग्निपुराण 16,000, नारद पुराण 25,000, श्रीमद भागवत ज्याचा आपण नित्य श्रवण करत असतो त्याची संख्या आहे 18,000, ब्रह्मवैवर्त 10,000, लिंग पुराण 11,000, वाराह पुराण 24,000, स्कंद पुराण 21,000, वामन पुराण 10,000, कर्म पुराण 17,000, मत्स्य पुराण 14,000, गरुड पुराण 19,000, ब्रह्मपुराण 12,000. क्षेत्राच्या ठिकाणी नामाचा उच्चार जरी केला तरी त्याच्या पठणाचं पुण्य असतं. म्हणून 18 पुराणाचा अभ्यास करणं शक्य नाही, नावं घेणं तर नक्कीच आपल्याला शक्य आहे. म्हणून या 18 पुराणांची नावं. आणि याला परत उपपुराण आहे. प्रत्येक पुराणाला उपपुराण आहे. मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, अगदी तसंच उपपुराण आहे. उपपुराणांची नावं बघूया. ब्रह्मपुराणाचे 2 भाग आहेत, सनत कुमार. पद्मपुराण, नरसिंह पुराण, शौनक पुराण, बृहस्पत्य, दौर्वास्य, श्री ब्रह्मनारदीय, कापी, मानव, औषणस, ब्रह्मांड, वरुण, कालिका, महेश्वर, साम, सूर्य, श्री पाराशर, श्री देवी भागवत आणि कुर्म पुराण. आता विषय आला तो आपल्या मैयाकडे. एवढ्या महापुराणामध्ये नेमकं माझ्या मैयाचं वर्णन कोणत्या पुराणामध्ये आहे? याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. पहिला श्लोक आहे सूत उवाच. त्याच्यामध्ये सांगतात, नर्मदास्त महात्मं कृष्णद्वैपायनो ब्रवीत तत्तेहं संप्रवक्ष्यामि यत्मां परिच्छिन्नते. याच्यामध्ये सूतजी जेव्हा विचारतायत तेव्हा ते सांगतायत की जे काही स्कंद पुराण आहे त्या स्कंद पुराणामध्ये अवंती पुराण आहे. त्या अवंती पुराणामध्ये परत हे रेवाखंड आहे. बघा, सत्यनारायणाची पूजा आपण करतो, रेवाखंडे प्रथमाध्याय, रेवाखंडे द्वितीयाध्याय, म्हणजे नर्मदेला आव्हान करतोय. पण गेली कित्येक वर्ष झालं आपण घरामध्ये सत्यनारायण करतोय, पण आपल्याला माहित नाहीये की रेवाखंडाच्या नामानं आपण नर्मदेला वारंवार आवाहन करतो. म्हणजे पहिली गोष्ट, रेवाखंडामध्ये हे नर्मदा महापुराण आहे. आणि या नर्मदा महापुराणामध्ये असं आहे की प्रत्येक कल्प, जर तुम्ही कल्पांचा अभ्यास केला तर एकूण 21 कल्प आहेत. 21 कल्पांचा कालावधी प्रचंड मोठा आहे. याच्यामध्ये मी कालही सांगितलं, केवळ ब्रह्म आहे. केवळ ब्रह्माला कर्मच नाही, तो अज आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, अशा अज असणाऱ्या भगवंताला आपण भक्तांनी सगुण स्वरूपामध्ये आणलंय. आपण त्याला नावं दिली. काय काय नावं दिली? शांताकारम, भुजगशयनम, पद्मनाभम, सुरेशम, ही 1000 नावं आपण दिली. त्याला कोणतंच नाव नाहीये. त्याला रंग आपण दिलाय. आपण जसं बनतो तसं तो अवताराला येतो. ही नावं आपण दिली, हे स्वरूप आपण दिलेलं आहे. सगळं काही आपण जसं देतो. कारण बघा, भक्ताला जेवढी भगवंताची ओढ आहे ना, त्याच्या 10 पट भगवंताला भक्ताची असते बरं. म्हणून तो काहीही आपल्यासाठी करायला तयार असतो. आणि याच्यामध्ये असं सांगितलं की ही 21 कल्प भगवंत ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती करतो त्यावेळेला स्थिती म्हणजे उत्पत्ती आहे, त्याच्यानंतर तुमची स्थिती आहे आणि त्याच्यानंतर तुमचा लय आहे. प्रत्येकामध्ये त्याच्या मनाने तो करतो. जसं आपण आपल्या मनावरती आयुष्य जगतो, आज मला काय करायचंय बस, तसं भगवंताचं तसंच आहे. आज पहिल्या कल्पामध्ये वाटलं ना मयूर कल्प, घेतला मयूर अवतार घेतला. आज वाटलं वाराह कल्प, झाला वराह. आज वाटलं कुर्म, त्याच्या इच्छेची. कारण ज्ञानोबारायांची मोठी गोड भाषा. ज्ञानोबाराय म्हणतात, या भगवंत कसा आहे, कर्तुम अकर्तुम
अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा भगवंत ज्ञानोबरायचं वर्णन करतात. त्याची सत्ता काय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले. काय गोड भाषा माझ्या ज्ञानोबरायांची. ही सत्ता आहे. मी म्हंटल तर सूर्य चालतो, मी म्हंटल तर वेद बोलतो. मग असा असणारा भगवंत आपल्या भक्ताचा ऐक्य. म्हणजे आपण श्रेष्ठ की भगवंत श्रेष्ठ? विचार करण्याची गोष्ट आहे. आपण खूप श्रेष्ठ आहे बरं. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. प्रत्येक संतांनी अट्टहास केलेला आहे. आणि या नर्मदा महापुराणामध्ये एक कल्प गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. वाटलं या वेळेला अग्नीनं भस्मसात करून टाकायचंय. तांडव केला, तिसरा डोळा उघडला आणि ब्रह्मांड भस्म झालं. भस्म आम्हाला चाटून खाऊशी वाटलं. इतकं भयान वर्णन आहे ना. वाचत गेले सगळं सांगणं शक्यच नाही तुम्हाला. पण नोट्स काढलेले आहेत मी प्रत्येक अध्यायाच्या माझ्या वैयक्तिक साधनेसाठी आणि वैयक्तिक उद्धारासाठी. भस्मसात करून टाकलं, बघितलं भस्म झालंय, ठीक आहे. आता परत काय करायचं? पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण काय आहे? हे चक्र कायम चालू असणारे, कायम चालू असणारे. आणि मग आता हे सगळं भस्मसात केलं म्हणून तो काय करतो भगवंत? पुन्हा त्याच जिभेनं हे चाटतो चाटतो चाटतो. भस्म केलेलं सगळं पोटामध्ये धारण करतो आणि पुन्हा वमन करतो. हा संसार म्हणजे भगवंताचं वमन आहे, उलटी आहे. एखाद्याला जर उलटी झाली तर आपल्याला किळस येते. पण एवढ्या किळसवाण्या संसारात आपण किती छान जगतो. हे किती गोड वाटतो संसार. वाईट आहे बरं, खूप खूप वाईट आहे संसार. भगवंताचं वमन म्हणजे उलटी आहे. आणि त्या संसारामध्ये हा जीव मायेच्या अधीन जाऊन रममाण होतो. एक कल्प, दोन कल्प, तीन कल्प, चार, बघता बघता 21 कल्प होतात. आणि मग प्रश्न पडतो पांडवांना. पांडव विचारतात की नेमकं ही एवढी कल्प आहे, मग या कल्पामध्ये ज्यांना मरणच नाही चालू असलेली दक्षिण तटावरून आपण मिठी तलाईला आलो. मिठी तलाईला अद्भुत विलक्षण असणारं ते ठिकाण. आणि त्या ठिकाणावरती परिक्रमा जे करणाऱ्या सगळे काही मूर्ती होत्या त्यांच्या संगतीमध्ये प्रसादीचा आपल्याला खूप पुण्याईनं मैयाच्या आशीर्वादानं आपल्याला लाभ भेटला. उत्तर तटाची परिक्रमा चालू झालेली आहे. उत्तर तटावरती सगळ्यात पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे नीलकंठेश्वर भगवंत. सकाळी आज मैया दिसलेली नाही, या मागच नर्मदा मैया आहे. आता आपण पुढं नारेश्वर भगवंताचं दर्शन. सगळा परिवार माझा मैयाच्या असीम कृपेनं, प्रभू रामचंद्राच्या कृपेनं दक्षिण तटावरनं उत्तर तटाकडे आज आलेला आहे. दक्षिण तट आणि आपण असं म्हणूया की संसार तटावरनं मैयाच्या कृपेनं आपण सगळेजण परमार्थ तटावर आलेले आहेत. भगवान सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परमार्थ असा अखंड अव्याहतपणे तुम्हाला यश प्रदान करू इतकीच मैयाच्या हर 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 नर्मदे नर्मदे
नर्मदे ज्ञानाची चालू असलेली यात्रा आता बलबला कुंडाला आपण गेलो होतो. आपण दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर आता आपण ज्या ठिकाणावरती आलोय ते ठिकाण म्हणजे अत्यंत महत्वाचं, ज्याचा पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे. हे समोर तुम्ही छोटंसं मंदिर पाहताय, हे रुद्रनाथाचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग तुम्ही बघितलंय. ज्या वेळेला आपल्या भारतीय संस्कृतीवरती वारंवार मुसलमानांनी आक्रमण केली, त्याच्यामधलं अत्यंत महत्वाचं, ज्याला राक्षसच म्हणावं असा भयंकर असणारा मोहम्मद डोंगरा, या डोंगराचं ज्या वेळेला समुद्रावरती आक्रमण झालं त्यावेळेला या आक्रमणामध्ये त्यांनी या शिवलिंगावरती प्रहार केलेले आहेत त्याच्या तलवारीनं, आणि त्याच्या ज्या काही ठिकऱ्या माझ्या भगवान शंकराच्या उडाल्या त्याच्यातनं अक्षरशः रुधिर म्हणजे रक्त वाहू लागलं, आणि ते रक्त इथे आलं. रुद्राचं रुधिर म्हणून हे रुद्रकुंड. आणि आता अशी मान्यता आहे की ज्यांना कुणाला त्वचा रोग होतो किंवा त्वचेशी संदर्भात काही तुम्हाला आजार होतात, या कुंडामध्ये जर स्नान केलं तर ते पूर्णतः जातात. एवढ्यावरतीच ही घटना थांबली नाही, याच्यावरती प्रहार केला, ठिकऱ्या उडल्या, रुद्र बाहेर पडलं, आणि त्याच्यातनं भुंगे इतके असंख्य पद्धतीनं निघाले की त्या मोहम्मद डोंगराचे जेवढं काही सैन्य होतं तेवढ्या सैन्याचा पराभव यांनी चावून या भुंग्यांनी केलेला आहे. असं अत्यंत महत्वाचं असणारं हे रुद्रकुंड आहे. जे काही पायी येणारी लोक आहेत, परिक्रमा करणारी, हे पण मला माहित नव्हतं तात्या ज्या वेळेला मी पहिल्यांदा आले. पण मी जे प्रत्येक वेळेस पायी परिक्रमा अब आगे और क्या आहे मग मला ते सांगत गेलंय, तसं तसं मी बघत गेले. गाडीनं आला तर मला वाटत नाही ज्ञानाई सोडून एवढं कुणी दाखवत असते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की काही लोक बलबला कुंडाला जातात, तर काही लोक या इथे येतात. आतमध्ये माई येतात, आपल्याला त्या भेटतील. तर त्या माईंचं वैशिष्ट्य इतक्या कडक आहेत त्या की फक्त पायी परिक्रमावाले आले तरच राहायची, आणि प्रसादाची व्यवस्था आहे. पण ज्ञानाईवरती त्यांचं इतकं भरभरून प्रेम आहे की आपल्या किती जरी मूर्ती आल्या तरी त्या स्वतःच आपल्याला प्रसादित देणार आहेत असं ठिकाण आहे. आणि तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे माहिती आहे, जे काही देवालयाचं शास्त्र आहे, बंगलेली मूर्ती असू नये. आता ही मूर्ती कशी झालेली आहे? बंगलेली आहे. म्हणून वरती आता मंदिर आहे ज्याच्यामध्ये नवीन रुद्रनाथाची स्थापना केलेली आहे. पण आपल्याला हा इतिहास माहिती असावा म्हणून ही पूजा आस्थागत तशीच ठेवलेली आहे. नर्मदे 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 सगळे घेतलं. फोटो काढला. विज्ञान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कुंडलिक वरदा हरिविठ्ठल
श्रुतकीर्ती धस नर्मदे हर. नर्मदे नाव सांगा. भगवान कसे हसू नका. सुजाता गुरव नर्मदे हर. जय श्री बोकन नर्मदे हर. सुरेखा गुरव नर्मदे हर. सुनीता गुरव नर्मदे हर. शांताराम तापीर आळंदी नर्मदे हर. जय श्री तापकी नर्मदे हर. मंगल तारणे नर्मदे हर. विमल तापकीर नर्मदे हर. मनमला येरावार नर्मदे हर. चंद्रकांत ढाळे नर्मदे हर. बोलू नका. चंद्रकांत ढाळे नर्मदे हर. अलका हिंगणगावकर नर्मदे हर. रंजना डहाळे नर्मदे हर. प्रतिभा कोटगिरे नर्मदे हर. सुशीला मोरे नर्मदे हर. बाई गायकवाड हंडरगुळी अलका नर्मदे हर म्हणा ना. छाया वाघमारे हैदराबाद नर्मदे हर. नंदा चिरमे बालेवाडी नर्मदे हर हर. आशा राजवट नर्मदे हर. ढाणे सातारा नर्मदे हर. राणी ढाणे सातारा नर्मदे हर. मीनाक्षी दीक्षित धैरी पुणे नर्मदे हर. वृषाली प्रल्हाद शिर्के सातारा नर्मदे हर. मालती रामचंद्र देशमुख सातारा हर हर नर्मदे. रत्नप्रभा केंजळे मी पहिल्यांदा ज्ञानाई बरोबर आले पण मला 2 दिवसात खूप छान वाटतंय नर्मदे हर. वैशाली रामचंद्र बेद्रे मुक्काम पोस्ट धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. मी ज्ञानाई टूर मध्ये आले. खूप खूप आनंद झाला. मी साधना अनिल गुरव जळगाववरून आलेली आहे. ज्ञानाई टूर म्हणजे एक असं माहेर सारखं आणि खूप छान एक व्यवस्थित सोय करतात आपली आणि खूप खूप आध्यात्मिक आणि सगळी माहिती छान देतात ताई. खूप छान छान. नर्मदे नर्मदे हर. शैलजा तिवारी मैं जलगांव से आई हूँ और ज्ञानाई टूर्स के साथ में मेरा ये पहला ही अनुभव है. लेकिन ज्ञानाई टूर से आने बहन भाई को जैसा प्यार देते वैसे वो दीदी प्यार देती है और सबका ख्याल रखती है. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. नर्मदे हर. सुनीता चव्हाण नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मी रजनी विलास गायकवाड अहमदनगरहून आले आणि माझ्या आयुष्यातील पहिली एवढी मोठी ट्रिप आहे आणि तेही म्हणजे सर्व धार्मिक ट्रिप झाली माझ्या आयुष्यामध्ये. धन्यवाद. नर्मदे हर. प्रभा भोसले रावड मी पुण्याहून आले. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ही माझी नर्मदा ट्रिप. मी लंगडी तरी पण करते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मी शोभा भागवत नगर. नर्मदे हर. मी हेमलता निलके बारामतीवरनं ज्ञानाई टूर्स बरोबर नर्मदा परिक्रमा करताना खूप आध्यात्मिक अनुभव आम्हाला येत आहेत आणि खूप छान वाटत आहे. नर्मदे हर. इलाके ज्ञानाई टूर्स कारुण्य सिंधू दुःखहारी तुझदीन शंभो मदकोणकारी. तुझदीन शंभो मदकोणकारी. तुझदीन शंभो मदकोणकारी. नमः पार्वती पते हर 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 महादेव.
म्हणून बाबांना म्हणण्यात आलं या गावामध्ये की सियाराम बाबा अशा अत्यंत विभूती असणारं ठिकाण आहे. धन्य काळ संत भेटी, कारण संतांच्या भेटीला आपल्याकडे धन्यता आहे. मग आज आपण काय झालो? धन्य झालो, कारण आज संतांच्या पायाला आपली मिठी पडलेली आहे. बाबा जरी शरीर रूपाने तुम्हाला दिसलेले नसले तरी बाबांबद्दल असं म्हटलं जातं की बाबा म्हणजे जीती जागती नर्मदा की ज्योतिर्मय मूर्ती, असं बाबांना म्हटलं जातं. जोपर्यंत नर्मदा मैया आहे तोपर्यंत बाबांचं अस्तित्व इथून जाणार नाही. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, नर्मदे जय श्री राम, सियाराम बाबा की, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. आज आपला परिक्रमेतला पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये सगळ्यात छानपैकी आपला झाला तो संकल्प. आज प्रत्येकाने नर्मदा परिक्रमेचा संकल्प उठवला आणि तिथून जे येणारी क्षेत्र आहेत ते रस्त्यामध्ये 2 क्षेत्र गेलेली आहेत, त्याची माहिती सांगते. तिथं गाडीनं जाता येत नाही. पहिलं होतं बकावा. बकावा हे गाव असं आहे की मैया सतत नमःशिवाय नमःशिवाय किंवा ओंकार ओंकार, ते ओंकार म्हणताना जे तिचं पाणी फिरतं त्या फिरण्यातून प्रत्येक दगड भगवान शंकर स्वरूप तयार होतो. जगामध्ये जितके काही शिवलिंग आहेत तेवढे सगळेच्या सगळे शिवलिंग बकावा या गावामध्ये निर्माण होतात. ते बकावा क्षेत्र. त्याच्यानंतर होतं रावेर. रावेर क्षेत्र म्हणजे बाजीराव पेशवे ज्यांचं समाधी स्थळ आहे. सगळ्या लढाया, एकही लढाई जो आयुष्यामध्ये हारला नाही, पण तो त्याच्या शेवटच्या आयुष्याची लढाई हारली म्हणणार नाही मी, कारण यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यातलं शेवटचं सुद्धा युद्ध मी म्हणेल की तो जिंकलाच, कारण त्याला मरण कुठे आलं? माझ्या मैयेच्या काठावरती मरण आलं त्याला. त्याच्यामुळे ते रावेर क्षेत्र आणि त्याच्या पुढे आपण जिथं आलोय ते आज अंतःकरण भरून आलेलं आहे. अगोदरच आई वडील नसल्यामुळे पोरके पण आयुष्यात आहे. आणि ज्या वेळेला ज्या संतांना आपण बघितलंय, ज्यांचं दर्शन आपण वारंवार घेतलेलं आहे, आणि अशा संतांच्या भूमीमध्ये परत एकदा यावं आणि बाबांचं दर्शन न होता त्यांच्या समाधीला आपण बघावं म्हणून अत्यंत मन भरून आलेलं आहे खूप. कारण आयुष्यामध्ये काय आहे, आपला शेवट कसा व्हावा. मी आताही प्रमाण सांगितलं की यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. बाबांना मरण म्हणणार नाही, कारण ती मरणाची ताकदच नाही हो संतांच्या पुढे येण्याची. तो आला तरी मान खाली घालूनच त्याला यावं लागतं. नामधारकाची मरणावरती सुद्धा सत्ता आहे आणि बाबांनी ते दाखवून दिलं. बाबा गेले तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशी. बस त्याच्यातच कळतंय की तुमच्या आयुष्यभर नामसाधना काय आहे. बाबांनी नर्मदेचंच पाणी प्यावं. नर्मदेमध्ये थांबून बाबांनी 12 वर्ष एकही शब्द न उच्चार करता 12 वर्ष बाबांनी इथं साधना केलेलं ठिकाण आहे. पहिलं